रामकृष्ण हरी माऊली. दिवाळे निघाले छान झाले, दुष्काळाने पीडा केली फारच छान. तुकोबारायांची अद्भुत कथा सर्वांनी संपूर्ण ऐका. तुकोबांच्या दुकानाचे दिवाळे निघाले आणि लगोलग दुष्काळाचा वणवा पेटून त्यांच्या कुटुंबाला चांगलीच झळ लागली. या सर्व भीषण परिस्थितीचे तुकोबा महाराजांनी एक प्रकारे स्वागतच केले. संसाराबाबत ते उदासीन होतेच आणि आता तर त्यांचे मन संसारातून पार उडाले. आई, बाप, बायको, मुलगा, प्रेमळ माणसे मृत्युमुखी पडली. तुकोबाच्या मनात काय स्थिती झाली असेल याची कल्पना करवत नाही. त्यांचे अंतःकरण चिरून गेल्यासारखे झाल्यास नवल नाही. वैराग्याने त्यांचे मन काबीज केले. पूर्ण विरक्त बनून द्रव्यहीन, अपमान, अवहेलना, दुष्काळ, कुटुंबातील मृत्यूंचे थैमान यासंबंधित तुकोबा काय म्हणतात ते पहा. बाप मेला न कळता होती संसाराची चिंता. विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. ऐल मेली मुक्ती झाली, तेवे माया सोडविली. थोर मेले बरे झाले, तेवे माया विरहित केले. आता गेली मज देखता, तुका मने हरली चिंता. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळाने पीडा केली. बरे झाले देवा जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे. दुष्काळ आटिले, द्रव्य नेला मान. ती एक अन्न अन्न करिता मेली. मन करून ते म्हणतात, देव एक एक मायापाश तोडत गेला. जग मला निंदत होते, पदोपदी माझा अपमान करीत होते. लोक तर मला वेडा म्हणतात. वेडच व्हावं झालं म्हणजे भजन सुखात निश्चिंतपणा तरी येईल. संसाराच्या तापाने तापून गेलो, अगदी होरपळून गेलो. म्हणूनच देवा तुझे पाय आवडले. आता हे पाय कधी सोडणार नाही. मिळो खावया, तरी राहो चित्ती नारायण. तुकारामांना भोवतालच्या एकंदर परिस्थितीने इतके गांजारून टाकले की चित्तवृत्ती शांत करण्याकरिता त्यांना एकांताची तीव्र तळमळ भासू लागली. तुकोबा घरातून बाहेर पडले. ते तडक जवळच्या भामनाथाच्या डोंगरावर गेले. तेथे त्यांना गुहा दिसली. गुहेत त्यांनी शंभू महादेव पाहिले. जवळच पाण्याची टाकी दिसली. झाडी गर्द होतीच. तुकोबांनी ही जागा पसंत केली आणि तेथेच मुक्काम करावयाचे त्यांनी ठरवले. शंभू महादेवापुढे लोटांगण घालून भार देवावर टाकला. 15 दिवस तुकोबा तेथेच राहिले. मन शांत केले आणि ईश्वराच्या चिंतनात व नामस्मरणात त्यांनी हा सगळा काळ घालविला. तुकोबाची येथे इतकी तंद्री लागली की त्यांना स्वतःच्या देहाचे भान सुद्धा राहिले नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते संभाळी, अशी त्यांची स्थिती झाली. या 15 दिवसात त्यांच्या भोवती अनेक लहान मोठ्या प्राण्यांनी धिंगाणा घातला. पण त्यांना देहाची जाणीव नसल्यामुळे त्यांचे अस्तित्व भुवयाना भासले सुद्धा नाही. निर्वाणीचे आसन घालून ते ध्यानस्थ बसले होते ना. मग देहाची पर्वा काय. त्या काळात त्यांना निराकार विठोबाचा साक्षात्कार झाला. मन अगदी शांत व स्थिर झाले. अंतःकरण सात्विक समाधानाने भरून गेले. हृदयात ईश्वराची साक्ष पटली. ईश्वर सर्वव्यापी आहे याची जाणीव झाली. सर्वभूती ईश्वेश्वर ही वृत्ती बळावली. इकडे 15 दिवसापर्यंत तुकोबाचा पत्ता नाही. म्हणून जिजाबाईने चहूकडे शोधाशोधीचा पराकाष्ठा केला.
तिने अन्न पाणी वर्ज्य केले. तिच्या जीवाची तळमळ वाढत गेली. तिने आपल्या धाकट्या दीराला म्हणजेच कान्होबाला तुकोबांना शोधण्यासाठी पाठविले. शोधता शोधता कान्होबाला रामनाथावरील एका गुहेत आपल्या भावाचे दर्शन झाले. कान्होबाने आग्रह करून तुकोबांना घरी आणले. जिजाबाईस अत्यंत आनंद झाला. तिने आपल्या पतीची टोचून बोलण्याबद्दल क्षमा मागितली. तुकोबा म्हणाले, अगं, मी तुझ्यावर का रागावून गेला होतो? काहीच नाही. मी देवाच्या भेटीला गेलो होतो. मग भेटला का देव? तिने विचारले. अगं, देव दूर नव्हता. माझ्या हृदयातच तो होता. रामकृष्ण हरी माऊली.